ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीच्या वतीने भरवण्यात येणारं पुष्प प्रदर्शन यंदा 25 ते 28 जानेवारी दरम्यान भरवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे, यशवंत खैरे आणि मानद सहसचिव अनुपमा बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते। सुरुवातीच्या काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ ठराविक वर्गाचा विरंगुळा मानला जात होते, मात्र संस्थेने कालानुरूप त्यामध्ये बदल केल्यामुळे आज हे पुष्प प्रदर्शन भरवले जाते। त्यामध्ये आबालवृद्धांचा सहभाग असतो। सर्वसामान्यांचा पुष्प प्रदर्शनामध्ये अधिक सहभाग वाढवण्यासाठी बागप्रेमींसाठी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात। तसेच फुलांची कलात्मक मांडणी, भाजीपाला स्पर्धा, आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करणे इत्यादी गोष्टींच्या स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात येतात। तसेच बागेतील विविध फुले देखील सर्वसामान्य व्यक्ती या प्रदर्शनामध्ये स्पर्धेत मांडू शकतात। त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही। केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने बागेस भेट देणाऱ्या पुष्परसिकांना नव्याने सजलेल्या एम्प्रेस गार्डनचा देखील आनंद घेता येतो। पुष्प प्रदर्शनानिमित्त दरवर्षी बाग, विविध प्रकारच्या उद्यान रचना, आकर्षक कुंड्यांची मांडणी, विविध पानाफुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षकरित्या सजवण्यात येते। त्यामुळेच तर पुष्परसिक या पुष्प सोहळ्याची वर्षभर वाट बघत असतात, असं पिंगळे यांनी म्हटलंय। पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातून नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक प्रदर्शनामध्ये भाग घेण्याकरता येत असल्याची माहितीही पिंगळे यांनी दिली। दरवर्षी प्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी घेण्यात येणारी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा यंदा 21 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती अनुपमा बर्वे यांनी दिली। पुष्प प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना, यंदाच्या जापानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना, तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील। पुण्यातल्या प्रसिद्ध एम्प्रेस गार्डनमध्ये फुलांचं मोठं प्रदर्शन येत्या जानेवारीच्या 25 तारखेपासून 28 तारखेपर्यंत आहे। 25 तारखेला 12:30 वाजता प्रदर्शनाचं उद्घाटन होईल। उद्घाटन करण्याकरता DCP श्रीयुत विजयकुमार मगर हे येणार आहेत आणि बक्षीस वितरण समारंभ जो आहे तो 28 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे। या प्रदर्शनामध्ये केवळ पुण्यातलेच नव्हे तर पुण्याबाहेरचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील काही उत्पादक आपली स्वतःची फुलं, रोपं घेऊन येणार आहेत आणि त्यामुळं पुष्प प्रदर्शन हा एक भाग झाला। त्याशिवाय मोठं प्रदर्शन हे विक्री करण्याकरता म्हणजे बागेकरता, निसर्गाकरता लागणाऱ्या वस्तू आणि रोपं, औषधं, खतं ही सगळी मिळण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। फुलं मोठ्या प्रमाणावर येणार आहेत आणि आम्ही आमच्याकडे जी रोपं तयार करतो ती देखील अगदी वेगळ्या प्रकारची रोपं त्या गार्डन सजवण्याकरता आम्ही जे वापरतो ती जवळजवळ 2.5 लाख रोपं आम्ही वापरणार आहोत। नागरिकांच्या मनामध्ये म्हणजे निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावं, त्यांना निसर्गातील विविधता पाहता यावी यासाठी प्रामुख्याने हे प्रदर्शन आहे। आणि या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं, नंतर फळं, पुष्परचना आणि फुलांच्या रचना नागरिकांना बघायला मिळणार आहेत। हे सगळे निसर्गातील विविधता पाहून नागरिकांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी, आपणही निसर्गाचं संवर्धन करावं या दृष्टीने याच उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं। आणि हे प्रदर्शन पाहिल्यानंतर नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रोपं, खतं आणि बगीचा विकसित करायची उपकरणे, साहित्य ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत। त्याचाही नागरिकांना या प्रदर्शनामध्ये उपयोग होणार आहे।